जय मल्हार. मी पी कोकरे. आज माझ्या महाराष्ट्रातील आणि खास करून मुंबई शहरातील तमाम सर्व धनगर समाज बंधू भगिनीला आज आव्हान करू इच्छितो. बांधवांनो, तुमच्या आमच्या सर्वांच्या हक्कासाठी, येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आजपर्यंत ज्याने आमची फसवणूक करण्याचं काम केलं त्या फसवणुकीच्या विरोधात, त्या फसवणुकीचा जाब विचारण्याकरिता उद्या 21 जानेवारी रोजी आझाद मैदान ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने तुमचं आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आंदोलन होत आहे आणि आपण त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला जाब विचारायला आझाद मैदानावरती पोहोचलं पाहिजे. उद्याचं जे आंदोलन आहे संघर्ष योद्धा उपोषण करते दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने बांधव आज आझाद मैदानाकडे कूच करत आहे. मी सर्वांना आपणास सांगू इच्छितो, मुंबईमधला जो बांधव आहे, मुंबईमधल्या ज्या भगिनी आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या रणरागिणी आहेत, यांनी उद्या स्वतःहून पुढाकार घ्यायचा आहे आणि आझाद मैदानावरती उपस्थित राहायचं आहे आणि आमच्या हक्काचा जो लढा आहे, आपल्या हक्काचा जो संघर्ष आहे, त्या संघर्षाला आपण पाठिंबा द्यायचा आहे. ताकदीने तो संघर्ष पुढे न्यायचा आहे. कारण देवेंद्र फडणवीस याने पदाचा गैरवापर करून धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा चिरडण्याचा प्रयत्न केला. दीपक भाऊ बोराडे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी निव्वळ धनगरांना अपमान करण्याचं काम केलं. धनगरांना जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे होत आहे. तो मोठ्या संख्येने उद्या तुमची आमची सर्वांची ताकद त्या ठिकाणी दिसली पाहिजे आणि ह्या देवेंद्र फडणवीसला आझाद मैदानावरून आपण जाब विचारला पाहिजे. बांधवांनो, कुठून पण घुसा पण आझाद मैदानावर दिसा. जय मल्हार बोला आणि आझाद मैदान चला या घोषणाचा तुम्ही खरोखरच नारा द्या आणि हर हर महादेव, हर हर महादेव या घोषणा देऊन होळकर हे आणि होळकराचे वंशज हे कोणाच्या समोर तलवारी टाकून नतमस्तक होणारे नाही. तलवारीच्या जोरावर होळकरांनी ह्या राज्यावरती राज्य केलेलं आहे आणि ते एकदा पुन्हा दाखवून देण्याची ही वेळ आलेली आहे. या संधीचं सोनं करा आणि घरात बसू नका. उद्या मुंबई असेल, जे तालुके असतील, जे जिल्हे असतील, तिथून आपला काम धंदा एक दिवस बाजूला ठेवा आणि आझाद मैदानावर उपस्थित राहा.